21 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्काराचा प्रकार झाला. नेमका हा प्रकार काय आहे? काल रात्री एक 21 वर्षाची मुलगी हे आपला मित्रांसोबत बोपदेव घाटाला गेली होती. हे लोक तिथे सरासरी 11च्या दरम्यान पोहोचले आहे रात्री आणि त्यानंतर तिथे हे लोक बसून गप्पा वगैरे मारत होते. ते झाल्यानंतर त्या ठिकाणी 3 अनोळखी लोक आलेले आहेत आणि त्यांनी जे आहे या मुलगाला मारहाण केली आहे आणि मुलगीवर अतिप्रसंग केलेले आहे. या घटना झाल्यानंतर मुलाने आपले नातेवाईक आहे त्यांना माहिती दिली आणि हे लोक जे आहे ते नंतर दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल येथे गेले होते. तिथे हे मेडिको लिगल केस असल्यामुळे त्यांना ससूनमध्ये पाठविण्यात आले आणि ससूनमधून आम्हाला जे पोलिसला सरासरी 5 वाजता सकाळी हे माहिती मिळालेली आहे आणि त्यानंतर जे आहे ते आपले टीम ॲक्टिव्हेट झालेलं आहे आणि यांच्यामध्ये क्राईम ब्रांचचे 5 टीम आणि 5 DBचे टीम तात्काळ लावण्यात आलेला आहे. तसंच यांच्यामध्ये फॉरेन्सिक, डॉग स्क्वॉड आणि इतर जे सर्व रिक्वायर्ड टीम आहे त्यांनाही जे आहे ते पाचारण करण्यात आलेलं आहे आणि यांच्यामध्ये आपली वेगळे टीम जे आहे लोकांचे विचारपूस करण्याचे काम चालू केलेले आहे. आता प्राथमिक हे माहिती आहे आणि यांच्यामध्ये जसेही जे आहे काही प्रोग्रेस होतील त्यानंतर आपल्याला माहिती जी आहे ते शेअर करण्यात येईल. सर, हा प्रकार ताब्यात घेतलाय का? आता आमचे जे टीम आहे ते वेगळे लोकांना जे आहे ते घेऊन त्यांना विचारपूस करत आहे. एक वेळ सर्व क्लिअर झाल्यानंतर जे आहे ते ताब्यात घेण्याने बाकी पुढच्या प्रोसेस सुरू होतील. पण किती लोक होते अत्याचार करणारे, मुळात किती लोक होते, काय ती माहिती आहे? FIR मध्ये जे माहिती आलेली आहे त्यामध्ये 3 मुले होते. त्यांनी हे अतिप्रसंग केलेले आहे. जी पीडित आहेत ती नेमकी कुठली होती? म्हणजे पुण्यातलीच आहेत का? बाहेरचे आहेत, कॉलेजचे आहेत? ते आता मुलगी जे आहे ते बाहेरची आहे आणि याबद्दल जास्त माहिती शेअर करता येत नाही कारण ते आपल्याला नवीन कायद्यामुळे जे आहे ते मुलीचे जे आहे आयडेंटिटी जे आहे ते जास्त डिस्क्लोज करता येत नाही. तर त्यामुळे आम्ही तितकेच माहिती. कसा घडला? हे कुठं बसले होते? आले तरी मारहाण केली, काय केली? नेमका प्रकार सविस्तर सांगा. हे बोपदेव घाटामध्ये एक जे आहे ते ग्राउंड सारखे आहे. तिथे जे आहे ते लोक नेहमी जातात हे वॉकिंग वगैरे करायला आणि अधूनमधून असं कपल जे आहे ते त्या ठिकाणी जातात. तर तसा गेलेमध्ये जे आहे ते 3 लोकांना ते दिसले असेल आणि त्यांनी जे आहे ते हे गैरकृत्य केलेले आहे. आरोपीसोबत जो मित्र होता, त्या पीडित मुलीसोबत जो तिचा मित्र होता, आरोपीने त्याला मारहाण केली. हा सर्व प्रकार घडत असताना तो मित्र कुठे होता? नाही, त्यांनाच तेच मारहाण करून त्यांना जे आहे ते डांबून ठेवला होता आणि त्यानंतर इथे अतिप्रसंग झाला. कुठली खोली वगैरे आहे? नाही, खोली नाही. तिथेच त्यांना त्यांचे शर्ट वगैरे हे करून शर्ट बेल्ट हे करून बांधून ठेवलेलं होतं. पीडितसोबत एकच मुलगा होता, त्यांचे मित्र होता आणि ते दोघे तिकडे फिरायला गेले होते असं प्राथमिक माहिती आहे. पीडित जे आहे ते आता कॉन्शियस आहे परंतु अजून ते ससूनला ऍडमिट आहे. त्यांचे स्टेटमेंट जे आहे ते आता घेण्यात आलेली आहे आणि आता स्टेटमेंटच्या आधारावर FIR दर्ज करण्याची प्रोसेस चालू आहे. सर, मुलीला काही मारहाण वगैरे करण्यात आली? नाही, मुलीला मारहाणचे नाही आतापर्यंत माहिती आहे. मुलगाला मारहाण झालेली आहे थोडीफार, ते पण जास्त नाही, थोडीफार झालेली आहे असं त्यांनी माहिती दिलेली आहे. पीडित आणि आरोपी यांचा पूर्वी कधी संपर्क किंवा काय असा? आरोपी अजूनही पूर्णपणे निष्पन्न झाला नाही. आपल्या टीम जे आहे ते वेगळे लोकांकडून विचारपूस करत आहे. अजून एक वेळ आरोपी निष्पन्न फुल्ली होतील त्यानंतर आपल्याला काही माहिती मिळतील. सर, किती वाजण्यास सुमारास ते बोपदेव घाटाला गेले होते किंवा काय घटना त्या ठिकाणी? हे लोक सरासरी 11च्या सुमारास तिकडे पोहोचले आहे आणि 1 तासानंतर हे 3 मुले आले आणि त्यानंतर हे घटना घडलेली आहे. तिथेच म्हणजे त्याच टेकडी आहे पूर्ण, तर टेकडी मोठी टेकडी आहे तर त्यांच्यामध्येच एक ठिकाणी झालेलं आहे. तर तिथं आपले पोलीस चौकी स्टेशन पोलीस मदत केंद्र बनवले गेले आहे. तिथे आपले लोक जाऊन वेळोवेळी व्हिजिट करतात. तर म्हणजे प्रत्येक वेळी तिथे लोक राहत नाही परंतु वेळोवेळी जाऊन व्हिजिट करतात आणि तिथे जे काही म्हणजे पेट्रोलिंगचे आहे प्रकार ते करतात. तर वडील जे आहे पीडितांचे आणि आरोपींचे? आरोपी अजूनही निष्पन्न झाला नाही. पीडिताचे वय जे आहे 21 वर्षाची आहे. पीडित सोबत जो मुलगा होता त्याच्याकडे काही चौकशी केली आपण? त्यांच्या मधले ते मुलं आहेत? नाही, आतापर्यंत ते माहिती निष्पन्न झाली नाही. कॉलेजचे होते काय? नाही, आता ते शिकणारे मुले आहे. दोन्ही मुलगी आणि त्यांच्यासोबतचे जे त्यांचे मित्र आहेत ते दोन्ही शिकणारे मुले आहेत.
तर हा सामूहिक बलात्काराचा प्रकार आहे. आरोपींनी तिघांनी पण त्या पीडित मुलीवर रेप केला. आतापर्यंत जे माहिती आहे ते तिघांनी केलेलं आहे. थँक्यू सर, थँक्यू. ठीक आहे. हिंदी में आपला 10 पेक्षा जास्त टीम लागेल. 10 तर डायरेक्ट लागेल. बाकी फॉरेन्सिकची टीम आहे, डॉग स्क्वॉड आहे, बाकी असं जे वेगळे वेगळे जे स्पेशलाइज्ड टीम आहे तेही लागलेले आहे आपल्या यांच्यामध्ये. सर हिंदी में ब्रीफिंग दे दीजिए कि क्या मराठी संपलं की ते हिंदी सुरू करू? मराठी अजून काय काय ब्रीफिंग करून घ्या. सर ब्रीफिंग कर दीजिए. नाही, आपल्या लोकांनी जे आहे से हे डिटेन करून चौकसी चालू आहे. परंतु आता काही लोकांना ताब्यात घेऊन चौकसी चालू आहे. तर ते आपलं एकवट निष्पन्न झाल्यानंतर ते आहे की नाही आहे यांच्यावर जे असं आपल्याला क्लॅरिटी मिळेल. तर त्यांनी काय मद्यप्राशन केलं होतं त्या तिघांनी? नाही, ते एकवेळ आपल्याला मिळाल्यानंतर आपल्याला कळेल. तर पोपदेव गटात अशा प्रकारच्या घटना बऱ्याच घडतात. नाही, आधी जे आम्हाला 2023 मध्ये ज्यावेळी मी स्टेजन होतो त्यावेळी फरवरी मार्चमध्ये 3-4 रॉबरीची घटना घडली होती आणि त्यानंतर तिथे नेहमीचे पेट्रोलिंग लावण्यात आलं होतं. आता जे मी विचारपूस केली तर मागील 6 महिन्यापासून तिकडे रॉबरीची घटना रिपोर्टिंग नाही आहे. त्यानंतर जवळजवळ 5-6 महिन्यानंतर एक घटना रिपोर्ट झालेली आहे. म्हणजे रॉबरी नाही, म्हणजे दुसऱ्या प्रकारची घटना ते रिपोर्ट झाली. सर ग्रामीण पोलिसांची हद्द आणि शहरी पोलिसांची हद्द याच्यामध्ये बराच डिफरन्स असल्यामुळे ह्या घटना सातत्याने घडतात. पण तसं तुलनेनं पोलीस फोर्स आपला त्या भागामध्ये नसतो, त्यामुळे ह्या घटनांना आणि सातत्यानं तिथं चोरीच्या घटना वगैरे असं घडत आलेलं याच्या आधी 2023 पूर्वीच्या जर घटना आपण काढून बघितली तर काही ना काही तिथं अपघात किंवा अशा गोष्टी होतात. त्या दृष्टिकोनातून पोलीस चौकी किंवा तसं पण काहीतरी पेट्रोलिंग आहे तिथे, ते अजून आपण वाढवू त्या ठिकाणी आणि काही जे आहे ते आपण तिथे अजून स्ट्रायकिंग फोर्स वगैरे पण ठेवण्यात येतील. या घटना झाल्यानंतर चूंकि हे बॉर्डरचे घटना आहे कोंढवा आणि सासवड पोलिसांची, तर ग्रामीण एसपी सोबत ही चर्चा होऊन त्यांचेही जे एलसीबीचे टीम आहे तेही लागलेले आहे आरोपीचे शोधकाममध्ये. एक वेळ आरोपी निष्पन्न होऊन जे आपल्याला मिळालं तर जे आहे ते आपल्याला पुढची कारवाई करणे सोयीस्कर होईल. मुलीला पण मारहाण केली आहे का? पीडित मुलीला पण मारहाण? नाही, मुलीला नाही, मुलगाला थोडाफार मारहाण झालेली आहे. म्हणजे आता धक्काबुक्की केले असतील तर त्या प्रकारचे आहे, परंतु असा काही मारहाण प्रकृती कशी आहे सध्या मुलीची? मुली ठीक आहे, परंतु ऍडमिट आहे, जे आहे से ऍडमिट आहे. तर त्यामुळे जे आहे से अजून ते ठीक आहे, म्हणजे असं काही कॉन्शियस आहे ते. आपण काही जबाब घेतला काय? हा स्टेटमेंट त्यांचेच स्टेटमेंट घेतलं आहे आणि त्या आधारावर आता एफआयआर दाखल करण्याचं प्रोसेस चालू आहे. कोंढवा पोलीस स्टेशनच्या बाहेर काल रात्री काही या बाबतीत जमा झाला होता असं देखील एक माहिती समोर होती. अशी काही घटना घडली पोलीस स्टेशनच्या नाही नाही, ते वेगळे जमाव आहे. हे घटना आपल्याला सकाळी 5 वाजता कळालेलं आहे. ते वेगळे दुसऱ्या कारणास्तव यूपीमध्ये काही इन्सिडेंट झालेला आहे. त्याचं पण काय इथं गाड्यावर दगडफेक झाली, एका पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की देखील झाली. सर इसका एक ब्रीफिंग के लिए सर हिंदी में बता दीजिए क्या है पूरा मामला जो घटना सामने आई हिंदी में. कल रात को कोंढवा पुलिस स्टेशन के अंतर्गत बोपदेव घाट में एक लड़की पे अति प्रसंग का जो है सो इंसिडेंट रिपोर्ट हुआ है. इसमें जो प्राथमिक इंफॉर्मेशन मिली है उसके हिसाब से लड़की अपने फ्रेंड के साथ बोपदेव घाट में गई थी. ये लोग लगभग रात को 11 बजे वहाँ पे गए थे और 11 बजे के बाद जो है सो रात को 12 बजे के आसपास 3 अननोन पर्सन ने जो है सो इनको वहाँ पे पकड़ा है और लड़की के साथ अति प्रसंग किया है. इस घटना की जानकारी जो है सो पुलिस को 5 बजे के आसपास मिली है और जैसे ही घटना की जानकारी मिली है तो इमीडिएटली इस केस को डिटेक्ट करने के लिए 10 जो है सो क्राइम ब्रांच और डीबी की टीम लगाई गई है. उनके साथ जो हमारी स्पेशलाइज्ड टीम है जो फॉरेंसिक की है, डॉग स्क्वाड है और इस तरह की जो टीम्स हैं वो सब भी इस काम के लिए लगाई गई हैं और हर टीम जो है सो अलग अलग पहलुओं पे काम कर रही है और हमें जो है सो लगता है कि जल्दी से जल्दी जो है सो आरोपी निष्पन्न होंगे और उनके ऊपर जो है सो एक्शन लिया जाएगा. इस तरह की प्राथमिक अभी तक हमें इन्फॉर्मेशन मिला है. लड़की जो है कॉन्शियस है और जो है उसने स्टेटमेंट दिया है. उसके स्टेटमेंट के आधार पे एफआईआर दाखिल करने का काम चालू है. सर एफआईआर में क्या सेक्शंस लिए गए अभी फिलहाल? नहीं, एफआईआर में जो बीएनएस के हमारे जो रेप के सेक्शंस हैं वो सब इस पे अप्लाई होंगे. तो अभी दाखिल करने का काम चालू. एक बार दाखिल होने के बाद जो है सो सारी चीजें क्लियर हो जाएंगी. सर ये अपने फ्रेंड्स के साथ भी थे, जो फ्रेंड्स वो लोग से मारपीट हुई है, वो लोग उस वक्त कहाँ थे और इस तरह? नहीं, फ्रेंड को उन्होंने एक पेड़ के नीचे बांध के रख दिया था उसी के शर्ट और बेल्ट से और थोड़ा बहुत उसको मारपीट भी वहाँ पे किया था. फिर लड़की को ले गए वहीं बगल में ही, बहुत ज्यादा डिस्टेंस नहीं है, वहीं बगल में लेके गए और वहाँ पे जो है उसके साथ अति प्रसंग किया है. फ्रेंड का इस
केस में अभी तक कोई इन्वॉल्वमेंट सामने नहीं आया है और उसका भी जो है सो हमारे जो है सो उसका भी इंट्रोगेशन चालू है और बाकी चीज़ों पे जो है सो अलग अलग टीमें काम कर रही है। सर इस जगह के बारे में बताइए जो जहाँ पे घटना हुई है, क्या है वो? ये एक बोपदेव घाट जो है वो जो है सो हिल एरिया है। वहाँ पे जो है सो हिल एरिया पे थोड़ा जो है स्मूथ एरिया है जहाँ पे लोग वॉकिंग वगैरह के लिए जाते हैं इवनिंग में या मॉर्निंग में भी, और कभी कभी रात को जो है सो शाम को या रात को उधर कपल भी जाते रहते हैं और उसमें जो है सो ये इंसिडेंट हुआ है। सर विक्टिम का प्रोफाइल क्या होगा? जॉब करायचे स्टुडंट्स दोनों विक्टिम और उसके फ्रेंड दोनों स्टूडेंट हैं। सर काही मुलगी हिंदू मुस्लिम असं काय प्रकार आहे? नाही असा प्रकार आतापर्यंत निष्पन्न नाही आहे। तर ओव्हरऑल पुणे शहरामध्ये पुन्हा एकदा अशा घटना घडू लागलेल्या आहेत. म्हणजे वानवडीची घटना आहे, वारजे माळवाडीमध्ये पण बापानेच मुलीवर अत्याचार केलेला आहे आणि ही घटना कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण होतोय. तर पुणे पोलीस नेमकं काय करणार आहेत यापुढे प्रिकॉशन म्हणून अशा घटना घडू नयेत? नाही, यांच्यामध्ये जे काही घटना जे आहे ते म्हणजे जे त्यांचे कस्टोडियन आहे त्यांच्याकडून झालेलं आहे. जसं बापानेच मुलीवर केलं असेल किंवा कोणत्याही ठिकाणी टीचरने केलं आहे, कोणत्या ठिकाणी व्हॅनचे ड्रायव्हरने केलेलं आहे, ज्यांच्याकडे त्यांचे सांभाळण्याची जबाबदारी होती. तर यासाठी आम्ही 1 महिन्यापूर्वी पुण्याचे जवळजवळ 1500 स्कूल कॉलेज यांचे प्रिन्सिपल आणि मॅनेजमेंटचे लोकांना बोलवलं होता. त्यांना जे आहे ते अशी प्रकार शाळा कॉलेजमध्ये होऊ नये यासाठी त्यांना बरेच अवेअर केले गेले आहे, त्यांना बरेच माहिती दिली गेली आहे. तसंच आमच्यातर्फे त्यांना जे आहे ते गुड टच बॅड टच यांचे व्हिडिओही त्यांच्याशी शेअर केले, म्हणजे व्हिडिओ क्लिप शेअर केले गेले आहे, त्यांना सांगितलं आहे की त्यांनी हे सर्व मुलांना दाखवावे आणि जर असा काही गैरकृत्य जे आहे ते कोणाकडून होत असेल तर ते मुलांनी लगेच आपल्या वडिलांचे आईचे किंवा टीचरचे नजरेस आणून दिलं पाहिजे. तर हे जे 2-3 इन्सिडेंट झाले ते मुलांनी गुड टच बॅड टच समजल्यामुळे त्यांनी जे आहे ते आपल्या पॅरेंट्सला सांगितलं किंवा टीचरला सांगितलं आहे. तर त्यांचे एक इम्पॅक्ट मिळतो, परंतु एक सोशल यांच्यामध्ये कारण आहे की ज्यांच्यावर त्यांची सुरक्षिततेची जबाबदारी आहे त्यांनी जे आहे ती जर गैरकृत्य करत असेल तर ते थोडा सोशल रिफॉर्मचे पार्ट आहे. परंतु पोलीसकडे जसं ते इन्फॉर्मेशन मिळतात तर लगेच आपल्यातर्फे जे आहे गुन्हा दाखल करून जे त्यांच्यामध्ये कायदेशीर कारवाई आहे त्यांच्यासाठी सर्व लोक जे आहे ते इमिडिएट ॲक्शन घेतात आणि यांच्यामध्ये सर्व वरिष्ठ अधिकारी तात्काळ यांच्यामध्ये लक्ष देतात. कारण महिला सुरक्षितते जे आहे ते आमचे जे आहे ते सर्वोपरी जे आहे प्रायोरिटी आहे, ज्यांच्यासाठी जे आहे ते आपला टीम कंटिन्युअस काम करत आहे. इन्सिडेंट आहे परंतु इन्सिडेंटला जे आहे इमिडिएट जे कायदेशीर काम झालं पाहिजे, जे कायदेशीर ॲक्शन झाला पाहिजे ते तात्काळ करण्यात येत आहे. सर त्या पोलीस मदत केंद्रात पोलीस होती की नाही, रात्रीच्या वेळी न होती. ते तिथे 24 तास मॅनिंग नसते. तिथे लोक जातात पेट्रोलिंग करण्यासाठी, ज्यावेळी थोडा वेळ थांबतात परत ते दुसऱ्या एरियामध्ये पेट्रोलिंग करतात. काही बातम्या व्हायरल झाल्या की रात्री लोक जे जमले होते की ते या घटनेसाठी जमले होते असा काही प्रकार आहे? नाही, ते चुकीची अफवा आहे. ते लोक वेगळे कारणासाठी जमले होते. त्यांचे यूपीमध्ये काही वाद निर्माण झालेले आहे त्यासाठी ते लोक जमले होते. ते घटना आणि या घटनाचे आतापर्यंत कुठलाही संबंध दिसून येत नाही. फिरायला जाणाऱ्या विद्यार्थ्यांवर असे सारखे हल्ले होतात, म्हणजे बांद्रा टेकड्यावर कोणाची घटना घडली, लुटमारीसाठी असे हल्ले केले जातात. नाही, ते विद्यार्थी नव्हतं, ते आपलं सिनियर सिटीजन होते. तिथे वेगळी घटना आहे. सर ते मुलगा मुलगी बाहेरून कुठे तिथे फिरायला येत होते की पुण्यातूनच गेली होती? पुण्यातूनच ते दोघे पुण्यामध्येच राहतात ना, स्टुडंट आहे, पुण्यामध्येच राहतात. त्यांची ओळख निर्माण झाली त्यानंतर तिकडे फिरण्यासाठी गेलो होता. महाराष्ट्रीयन की बाहेर? आता पुण्याचे बाहेरचे आहे, इतके आयडेंटिटी नाही विचारायचे, पुण्याचे बाहेरचे आहे हे सांगतो. प्रश्न असा होता की ते बाहेरून फिरून येत होते कुठे की रात्री 11लाच तिथे गेले होते? 11लाच तिथे गेले होते. पुण्यामध्ये जेवण वगैरे झालं त्यानंतर त्यांचे हे झालं की आता आम्हाला कुठे बाहेर जाऊ फिरायला, आणि जे आहे त्या ठिकाणी आधी ते मुला गेलं होतं, त्यांना माहित होता, त्यामुळे ते तिकडे गेले. बाईकवरती? हा, बाईकवर. थँक्यू सर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.